अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महालक्ष्मी कॉलनी परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। धार्मिक पूजा सुरू असताना शिवीगाळ, मारहाण आणि जातीवाचक अशब्द वापरल्याचा आरोप करत एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणात पोलिसांनी दोनही गटांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। धार्मिक पूजा सुरू असताना अश्लील आणि मारहाणसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका गटातील महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करत 4 जणांना ताब्यात घेतला आहे। घटनेनंतर 12 मेच्या रात्री दोन्ही गटातील शेकडो महिला आणि पुरुष पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं परिसरात मोठी गर्दी झाली। दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही प्रति तक्रार दाखल करण्यात आली असून फिर्यादी महिला व तिच्या मैत्रिणीला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी दुसऱ्या गटातील महिला पुरुषांसह 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। बाईट महालक्ष्मी कॉलनी दवाडे लेआउट येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त मनपाच्या परवानगीने स्थानिक कार्यक्रम तिथल्या एरियातील ग्राउंडमध्ये घेतला होता आणि नंतर एका गटाला ते मान्य नव्हतं। त्यामुळे दोन त्या कॉलनीतले 2 वेगवेगळे गट झाले। त्या 2 गटामध्ये दिनांक 12/5/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 गटामध्ये वाद झाला आणि पोलीस तात्काळ तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तिथं शांतता राहण्याचं आवाहन करून दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशनला आल्या। पोलीस स्टेशनला आल्यानंतर दोन्ही गटातील दिलेल्या लेखी रिपोर्टवरून 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बरोबर, एका गटाने दिलेल्या तक्रारीवरून त्या आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट, विनयभंग, अश्लील शिवीगाळ, गैरकायद्याची मंडळी जमा करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीवरून लेखी तक्रारीवरून त्यांचीसुद्धा गैरकायद्याची मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याची लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे।